गाईज, ओम साईराम, जय शिवराय, जय भीम सर्वांना गाईज, जय श्रीराम. आज आम्ही फायनली मामा भांज्याचा व्ह्यू बघायला चाललो आहे. सो बघू शकता आम्ही सध्याला चाललो आहे. फायनली अर्ध्यापर्यंत आलोय. हे बघा महेश, सगळे बघा ती बघा कशी बसले साईडला. थकली ती, अर्धे तर गेले आमची वरती. हो चलो आगे का रास्ता तर ऑन साईराम पब्लिक. अर्धा रस्ता चढलेलो आहे आणि अर्ध्या पोरांचा दम निघालेला आहे पूर्ण तर. पण मस्तान पार झाला आता ह्याच्या पुढची व्हिडिओ दाखवतो. अर्ध्या रस्त्याला आल्यानंतर हा झाड आपल्याला भेटला जाईल. इकडं ह्याच्यावर कोसमा लागतात आणि आमची पब्लिक सगळी तेच खायच्यामध्ये बिझी आहे. आणि इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आमचे जंगली मित्र जंगलात आल्यानंतर यांच्या हरकती बघा कशा चालल्यात. ही बघा, ही सगळ्यात लो मुलगी आमच्यामधली. 5-5 मिनिटाला बसते. हा चालला पण फायनली आम्ही 10 मिनिटाच्या रस्त्यावरती आलोय. सो बघू शकता तुम्ही. सेकंड इथं आम्ही थांबलोय. बघा खेकडा बघा ते दोघं चाललेत सध्याला इथे. हे बघा हे येत आहेत. फायनली आम्ही पोचलोय. समोरचा बोर्ड बघू शकता तुम्ही. सगळे पोचलेत आणि खूप दम लागला आता. आणि चला ही बघा, ही धडपडते. दोघं पण मधात थोडंसं राहिलं आणि त्याच्यासाठी पण. फायनली हा भांजा आहे. हा दुसरा स्थान आहे मामा भाच्याचा. आम्ही आता पहिला स्थान एक्सप्लोअर करायला चाललो आहे. तर हे किती सुंदर हवा येत आहे इथं. आणि प्लेस बघू शकता तुम्ही. किती पावर वाटते ही जागा. काय तुम्ही बघू शकता इथून किती खालचा नजारा दिसतो. आणि जर इथून कोण पडलं त्याची जिंदगी खतम. काय नाही होऊ शकत. तर एक छोटीशी मस्जिद आहे वरती डोंगराच्या एकदम टॉप वरती. बघू शकता, दिसत असेल. रस्त्यामध्ये चालताना इथे असे किडे वगैरे दिसतात ना. सो रस्त्यामधले जरा बघून अंगावर पण येतात म्हणजे. यस. तर गाईस, त्या मस्जिदच्या इकडनं तुम्ही आतमध्ये आलात का, इथं शेर बावडीचा हा रस्ता आहे. बघू शकता तुम्ही, इथून दिसतोय पूर्ण. तुम्हाला पूर्ण दाखवतो, शेर बावडी पण दाखवतो. आणि आमचे 2च मागे राहिलेत बघा. बाकीचे सगळे पळून गेलेले आहेत. ह्याच्या पाठी अजून सुंदर व्ह्यू आहे पूर्ण खुल्लं. आणि तुलसी तलाव पण बघायला भेटेल आपल्याला. तर तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवत होते. हे बघा, हे 3 माकड कसे चालतात ते बघा, मस्ती करत करत. त्यांचं काय नाही करू शकत. ती पिवळ्या टी शर्टवाली आहे ना, ती जाम नखरे करते. लवकर चालत नाही. बघा इथं येताना सांभाळून चाला जरा. इथं मोठा एक खड्डा आहे तर तुम्ही तुमचा थोबडा फुटू शकतो इथं पडून. तेव्हा मग बघून आला बघा किती हव्याचा एकदम सुंदर आवाज येतो इकडे. आणि पाऊस पण खूप जोरात येणार आहे. टाइम तर झालाय पावसाचा. बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही इथं. खूप मस्ती करायला आलोय आम्ही. तुम्ही पण या इकडे एन्जॉय करायला आपल्या कपल सोबत, बोला फ्रेंड सोबत. तुम्ही समजू शकता आमच्या मित्रांना किती आतुरतीनं हे किती आतुरतीनं खुशी होती बघा इथं आल्यावर. आणि ते आमचे टेन्शनदायक माणूस कालं, त्यांना तर काहीच घेणं देणं पडलेलं नाही. ते जोडवर करून चालेत. बघू शकता तुम्ही इथून डोंगर बघा किती सुंदर दिसतं. आणि वरती तो हा मध्ये टावर बघा, हा दिसतोय तुम्हाला. बोरोली नॅशनल पार्कचा टावर आहे तो. हा, कितीही पब्लिक टेन्शन असला ना तर इथं येऊन तुम्ही चिल करून तुमचा टेन्शन घालू शकता. तर अशा जागेला एक्सप्लोअर करा जास्तून जास्त. बघा आता एकदम सुंदर आणि चांगला व्ह्यू येणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती पूर्ण हिरवंगार जंगल. काही बिल्डिंग नाही, काही काय नाही,
निसर्गाची तुम्ही पूर्ण मजा घेऊ शकता. आणि आमची पण नाही आमची नाही घेऊ शकत, बस तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. बघू शकता किती सुंदर नजारा आहे इकडे. चारी साईड हिरवगार जंगल जंगल जंगल, काहीही नाही. बघा कॅक्टसचे झाड, कॅक्टसचे झाड आहेत. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला एक अजून एक प्लेस हे दाखवतो पुढे गेल्यावर अजून एक्सप्लोर करू. पण बघा इथून किती सुंदर, हे दिसत पण नाही आहेत पण तिथं बघू शकता तुम्ही ते दोन. हे बघा हे दोन दिसतात. हे बघा इथे एक उभा आहे, इथे एक उभा आहे. दिसत पण नसतील तुम्हाला पण तरी पण बघा किती चांगलं सुंदर. आणि इथून बघू शकता तुम्ही एकदम झाडी जुडी आहे थोडीशी, पण काय नाही आहे रस्ता पूर्ण बाहेर निघायसाठी. तर ते एकदम अशी म्हणजे प्लेस आहे तिकडे उघडी एकदम, म्हणजे बोलायला गेलं तर डोंगर टाईपच आहे. इथं हवा बिवा बघा किती सुंदर येते. येऊन तुम्हाला इतकी खुशी होईल ना इकडे की तुम्ही सांगू नाही शकता. बघू शकता तुम्ही इथं किती सारे झाडे, वरनं केळ्याची झाडं आहेत, पण हे काय कामाची नाही झालं सध्या तर. आणि त्यांचे सगळं काढून नेलेलं आहे बघा. ते आमचे मित्र उडून चाललेत तिकडं. आणि साईडचा नजारा बघू शकता. ती समोर तिकडे नदी पण आहे, समोर नदी वगैरे आहे. तुळशी तलाव म्हणतात त्याला. हवा बघू शकता तुम्ही किती सुंदर येते. आणि बघू शकता किती सुंदर सुंदर आणि असा नजारा इकडे. हे बघा किती किती सुंदर नजारा बघा. सगळे उडून चालेल असं वाटतं, कपडे वगैरे सगळं केलं. हे दोन बघा काला आणि एक युट्यूब ब्लॉगरची म्हणजे तिची आयडिया आहे ती मुलगी. ते उघडे बाबा बघा, ती उघडे बाबा आहे. तुम्ही बघू शकता इथून सुंदर नजारा येतोय.